विदर्भाच्या पंढरीचे विठ्ठल श्री संत गजानन महाराज हे पंढरपूरला निघाले. पंढरपूरची वारी महाराष्ट्रात सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक उत्सव. पंढरपूरची वारी तुम्हाला तर माहीतच असेल, पण का तुम्हाला माहीत आहे या वारीची सुरुवात केव्हा आणि कशी झाली? चला तर मी तुम्हाला सांगते. तुम्हाला तर माहीतच असेल, श्रीकृष्णांची पत्नी म्हणजे आपल्या रुक्मिणी ह्या महाराष्ट्र येथे विदर्भातील होत्या. त्यांना एक वेळा श्रीकृष्ण यांचा खूप राग आला आणि त्या रागावून आपल्या माहेरी निघाल्या आणि हेच पाहता श्रीकृष्ण पण त्यांच्या मागे निघाले. पण जाताना श्रीकृष्ण यांना भक्त पुंडलिक यांची आठवण झाली आणि त्यांना भेटण्याकरिता ते निघाले. घरी पोचताच ते त्यांच्या दारात उभे झाले. तेथे पुंडलिक आपल्या आईबाबांची सेवा करत होते. भक्त पुंडलिक यांनी आपल्या देवाला थोडे थांबायला सांगितले, कारण त्यांच्याकरिता आपल्या मातापितांची सेवा हे पहिले काम होते. हे दृश्य पाहून विठू माऊली हरवून गेले आणि एका विठेवर उभे झाले. तेव्हा त्यांचे हे सुंदर रूप जगासमोर आले. हे रूप पाहण्याकरिता सगळे देवगण तेथे जमले आणि महादेवसुद्धा. हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी कैलाश पर्वतवरून पायी वारी करत निघाले. तेव्हापासूनच या वारीला सुरुवात झाली. मन मंदिर